दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दीपावलीनिमित्त आज आपण चकली ही रेसिपी पाहणार आहोत. खूपच सोपी आणि करायला एकदम लवकर होणारी, ज्यांना भाजणी करायला जमत नाही किंवा भाजणीची चकली त्यांची व्यवस्थित होत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कसं कळेल कशी बनवायची आहे. येथे आपण गव्हाच्या पिठाची चकली बनवत आहोत. त्यासाठी बघा मी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते चाळून घेतलं आहे आणि छान त्याची अशी पुरचुंडी गाठोड्यासारखं बांधून कुकरला डब्यामध्ये ठेवून मी त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. हे बघा किती सुंदर झाली आहे बघा आपली चकली. खूप खुसखुशीत होते, अगदी कोण म्हणणार पण नाही गव्हाच्या पिठाची एवढी सुंदर. मी 5 शिट्ट्या करून घेतल्या आणि थंड झाल्यानंतर हे बघा असं गाठोडं बांधलं होतं मी. ते आपण 5 शिट्ट्या झाल्यानंतर ते थंड झाल्यानंतर काढणार आहोत ते पीठ. हे बघा खूप सुंदर होतात, खुसखुशीत अगदी. गठुडं मी ते सोडती आहे आणि ते आपण जे पीठ आहे ते फोडून घेणार आहोत, कारण ते पीठ आहे ते शिजवल्यानंतर कडक होतं. आपण आता परातीमध्ये ते काढून घेऊ आणि मी वरवंट्याच्या साहाय्याने ते फोडणार आहे, कारण पीठ खूप कडक होतं शिजल्यानंतर. आणि पण चकली एक नंबरच होते. अगदी साधी सोपी पद्धत आहे, बाकी कुठलंही साहित्य लागत नाही, डाळ लागत नाही, एवढी साधी सोपी पद्धत. त्यानंतर मी वरवंट्याने बघा ते पीठ फोडून घेते आहे. तुम्हाला असं फोडून तुम्ही नंतर मिक्सरला फिरवलं तरी पण चालेल, पण मी वरवंट्याने ते सगळं फोडून घेतलं आहे बघा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या सुंदर सुंदर अगदी खूप साध्या सोप्या अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा अशा प्रकारे मी सर्व पीठ फोडून घेत आहे आणि नंतर मी ते चाळणीने चाळून घेणार आहे. हे बघा हाताने पण छान ते बारीक होतं बघा. नंतर हाताने पण असं बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीने ते चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण मळताना त्याच्या गाठी राहणार नाहीत. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर होते, पण खरंच एकदा करून बघा. तुम्हाला ज्या डाळी भाजायच्या, तांदूळ धुवायचे, सुकवायचे, पुन्हा ते भाजायचे, दळून आणायचं, जो वेळ लागतो तो वेळ तुमचा वाचेल आणि सुंदर अगदी खुसखुशीत अशी तुमची चकली. अगदी परफेक्ट प्रमाण असं मी इथे देत आहे. प्रमाण ह्यासाठी काहीच लागत नाही, फक्त गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये तुम्ही जे मसाले वापरणार आहात ते आणि तळण्यासाठी तेल. बाकी तुम्हाला दुसरं काहीही वापरायची गरज नाही या चकलीमध्ये. एवढी सुंदर होते आणि करायला पण एकदम सोपी. साहित्य पण जास्त लागत नाही. गव्हाचं पीठ तर आपल्याकडे अवेलेबल असतंच, त्याचा तुम्ही छान अशी चकली बनवू शकता. खूप सुंदर, अगदी खाताना कोणी म्हणणार पण नाही एवढी सुंदर होते. हे बघा मी अशा प्रकारे सर्व पीठ चाळून घेतलं आहे आणि वरती बघा हे थोडंसं निघालं आहे जे गव्हामध्ये असतं कोंडा वगैरे ते. त्यानंतर बघा त्यामध्ये मी आता मसाले घालते. सर्वप्रथम आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि खूप सुंदर अशी चकली रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर हिंग टाकत आहे बघा. हिंगाने पण खूप छान स्वाद येतो चकलीला आणि चव पण खूप छान लागते. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. त्यानंतर मी ओवा घेतला आहे 1 चमचा, हातावर चोळून तो टाकणार आहे, कारण ओव्याने पण छान लागते चवीला चकली आपली. त्यानंतर मी तीळ घेतले आहेत, पांढरे तीळ. पांढरे तीळ खाण्यासाठी पण चांगले असतात आणि चकलीमध्ये पण ते मध्ये मध्ये दिसल्यानंतर खूप सुंदर दिसतात. हे बघा अशा प्रकारे टाकले आहेत मी तीळ. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल, पण माझ्या लाल मिरचीमध्ये जिरे आणि धणे मी भाजून टाकलेले आहेत, त्यामुळे मी वर्ण टाकले नाहीत. तुमच्या लाल मिरचीमध्ये नसेल तर तुम्ही धणे जिरे पूड इथे वापरू शकता. छान असं आपण सगळे जे आपण मसाला टाकला आहे, मीठ आणि हे आपलं लाल तिखट वगैरे, ओवा, ते छान असं आपण त्यामध्ये
एकजीव करून घेणार आहोत. ह्याला गरम पाण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही छान थंड पाण्यामध्ये सुद्धा मळू शकता. तुम्हाला पीठ उकडायची, फक्त उकडायची तेवढी प्रोसेस आणि ती फोडायची तेवढीच आहे. एवढी सोपी पद्धत आहे बघा. अशा प्रकारे सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे. त्याला मसाला लावून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपण पीठ मळून घेणार आहोत. खूप सुंदर होते चकली. मैत्रिणींनो, खरंच अशा प्रकारे करून बघा. तुमचा खरंच खूप वेळ वाचेल आणि चव तर अप्रतिम अशी आहे. हे बघा, अशा प्रकारे मी घट्टसर मळून घेतलं होतं. थोडा वेळ मी मळून घेतल्यानंतर ठेवलं होतं झाकून 10 मिनिट. त्यानंतर माझ्याकडे जो शेवगा आहे त्या शेवग्यामध्ये मी अशा प्रकारे अशी उभा लांबट गोळा करून घेणार आहे. म्हणजे आपण जी चकली पाडतो ती मध्ये तुटणार नाही. अशा प्रकारे बघा मी पोळपाटावर घालत आहे बघा. बघू शकता किती छान काटे पण सुटले आहे. पीठ मळताना थोडं घट्टसर मळायचं आहे, म्हणजे आपल्या जी चकली आहे त्या चकलीला छान असे काटे येतात आणि खूप खुसखुशीत होते. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व चकली जेवढ्या आपण तळणार आहोत तेवढ्या घालून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर आणि खूपच अप्रतिम अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. एवढी अप्रतिम अशी होते. अशा प्रकारे मी सर्व घालून घेत आहे. तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. आपण ही चकली तळताना मोठ्या गॅसवरच तळायची आहे. मीडियम किंवा छोटा गॅस ठेवायचा नाही. मोठ्या गॅसवरच छान अशी तळून घ्यायची आहे. हे बघा, या मी सर्व अशा घालून घेतल्या आहेत आणि मी आता त्या थोड्या थोड्या तळून घेणार आहे. चांगलं कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि त्या कडकडीत तेलामध्ये आपण सोडायच्या आहेत. जेव्हा त्याचे पूर्ण बुडबुडे कमी होतील तेव्हाच तुम्ही ती चकली हलवायची आहे. टाकल्या त्या चकलीला अजिबात उलटणं धारा घालायचा नाही. जोपर्यंत त्याचे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी होत नाही तोपर्यंत अजिबात त्या चकलीला हलवायचं नाही. बघू शकता आता बुडबुडे आपले कमी झाले आहेत. आपण आता चकली आहे ते आपण पलटी करून घेऊ शकतो. खूप सुंदर अशी खुसखुशीत आणि चवीला एकदम अप्रतिम अशी आपली गव्हाची पिठाची चकली. बघा, आता आपण पलटी करून घेणार आहोत. पूर्ण आपले जे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी झाले आहेत. म्हणजे आपली चकली छान अशी तळली गेली आहे. बघू शकता आपण. रंग पण बघा किती सुंदर आला आहे त्याला आणि खायला तर एकदम अप्रतिमच. अगदी तुम्ही तोंडात टाकली की विरघळणार एवढी अप्रतिम अशी होते बघा. आपण पलटी करून घेतली आहे आणि छान सर्व बाजू तळून घेतल्या आहेत आलटी पलटी करून. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे आपल्या गव्हाची इन्स्टंट चकली, जी की झटपट होते. त्यासाठी आपल्याला काही तयारी अगोदर करावी लागत नाही. फक्त जे गव्हाचं पीठ आहे ते उकडून घेतलं की झाली आपली चकली तयार. बघा किती सुंदर रंग आला आहे चकलीला आणि काटे पण बघू शकता आपण किती सुंदर आले आहेत. अशा प्रकारे मी अजून एकदा तुम्हाला दाखवते बघा. मी अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवत आहे बघा. हे बघा, छान अशा आलटी पलटी करून आपण चकल्या बनवून घ्यायच्या आहेत सर्व. 1 किलोमध्ये भरपूर 2 वाट्यामध्ये 2 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये भरपूर आपल्या चकल्या तयार होतात. पुन्हा बघा तुम्हाला दाखवते. गरम तेल अगदी कडकडीत करून घेतले. त्यामध्ये तुम्ही जेवढं तेल टाकाल त्या प्रमाणातच चकली टाकायची आहे. चकलीची जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर तुम्हाला त्या पलटी करताना तळताना जरा त्रास होऊ शकतो. मग जेवढं तुमचं तेल आहे तेवढंच. हे बघा, आता बुडबुडे कमी झाले की आपण पलटी करून घ्यायची आहे चकली. सहज होते पलटी आणि नंतर सगळ्या बाजू छान अशा सेकून घ्यायच्या आहेत बघा. तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी झाले आहेत बघा. छान आलटी पलटी करून रंग बदलेपर्यंत ती तळून घ्यायची आहे, म्हणजे आपली चकली खुसखुशीत होणार, अजिबात मऊ होणार नाही. एवढी सुंदर अगदी तुमचं
पावसाळ्याचं वातावरण असलं तरीसुद्धा चकली मऊ होत नाही बघा. एवढी सुंदर होते बघा. किती सुंदर असा रंग पण आला आहे चकलीला आणि खायलासुद्धा एकदम अप्रतिम अशी होते. अशा प्रकारे करून बघा. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ती कमेंट करायला विसरायचं नाही. फेसबुकवर असाल तर फेसबुकला फॉलो करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करता तेव्हा हाईप करायचं आहे. सर्वांचे धन्यवाद. बाय.